यांच्या संयुक्त विद्यमाने वाचक मेळावा, परिसंवाद आणि कवी संमेलन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत। या तिसऱ्या सत्रामध्ये अर्थात कवी संमेलनमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि पुन्हा एकदा बाहेर जे साहित्यिक, साहित्य रसिक आणि कवी कवयित्री उपस्थित आहेत, आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण सभागृहामध्ये येऊन विराजमान व्हावं आणि ह्या कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा। आपण सर्वजण जाणताच आहात की आज सकाळपासून आपण उद्घाटन सत्र आणि तथापि या काव्यसंग्रहावरचा चर्चासत्र आणि यानंतर आपण हे कवी संमेलन इथे आयोजित केलेले आहे। या कवी संमेलनाच्या निमित्ताने, या चर्चासत्राच्या निमित्ताने आपण सर्वजण येथे उपस्थित झालेले आहात। आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय अंजलीताई कुलकर्णी येथे उपस्थित आहेत। त्यांचा परिचय आपल्याला थोडक्यात करून देत आहेत माझे सहकारी भानुदासजी महानूर सर। आपल्याला विनंती आहे सर, मॅमचा परिचय आणि सत्कार आपल्या वाणीतून आपण करून द्यावा। नमस्कार। आजच्या या तृतीय सत्रामध्ये आपणा सर्वांचं वाचकपीठ आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे मी स्वागत करतो पुन्हा एकदा। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय अंजली कुलकर्णी यांचा परिचय मी आपणासमोर करत आहे। मराठी स्त्रीवादी कवयित्री आणि लेखिका म्हणून त्या आपणा सर्वांना सुपरिचित आहेत। त्यांची लेखन संपदा जर बघितली तर आश्चर्य वाटण्याजोगे गोष्ट आहे। 6 कविता संग्रह, 3 ललित लेख संग्रह, 1 अनुवादित कादंबरी, 2 वैचारिक लेख संग्रह, 6 संपादित पुस्तकं, 2 सामाजिक चरित्रलेखन, 1 संक्षिप्तीकरण, 1 शैक्षणिक, 1 कुमार कविता संग्रह, अशी एकूण 23 पुस्तकं त्यांची आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत। कविता संग्रहांची नावं जर बघितली तर मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबद्ध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता, शाबूत राहो हे लभाळे आणि असण्याचे सुंदर ओझे, हे 6 कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत। त्यांच्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे, परंतु त्यातले अगदी मोजके सांगायचे म्हटलं तरी पहिले त्यांच्या दोन्ही कविता संग्रहांना महाराष्ट्र राज्य सरकारचं उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे केशवसूत पुरस्कार मिळालेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, उर्दू साहित्य परिषद, कामगार साहित्य परिषद, नारायण सुर्वे पुरस्कार, नासी फडके प्रतिष्ठानचा पुरस्कार, राजश्री शाहू पुरस्कार आणि अन्य एकूण 30 पुरस्कारांनी आत्तापर्यंत त्यांना गौरवान्वित केल्या गेलेला आहे। हिंदी, इंग्रजी, नेपाळी, गुजराती, उर्दू इत्यादी भाषांमधून आदरणीय अंजली कुलकर्णी यांच्या कवितांचे अनुवाद प्रकाशित झालेले आहेत। बदलत गेलेली सही हा कविता संग्रह पुणे विद्यापीठात MA मराठी स्वायत्त अभ्यासक्रमात 2013 ते 2016 या काळात समाविष्ट करण्यात आला होता। बदलत गेलेली सही हा कविता संग्रह सप महाविद्यालय पुणे यांच्या अभ्यासक्रमात देखील 2024 पासून समाविष्ट करण्यात आलेला आहे। SSC बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता गेली 9 वर्षे समाविष्ट आहे। 2 विद्यार्थी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली PhD करत आहेत। त्यातील एका विद्यार्थिनीची PhD ही पूर्ण झालेली आहे। विविध संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे। आंतरभारती आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या 2 संस्थांच्या त्या विद्यमान अध्यक्ष आहेत। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे कार्यवाह म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत। तर अशा बहुविध पुस्तकांच्या लेखिका आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अंजली कुलकर्णी आपल्याला आजच्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत।
कोण? अंजलीताई कुलकर्णी यांचा सत्कार करण्यासाठी मी निर्मल सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. भास्करजी निर्मल. एक मिनिट ते देता हां सांगतो तुम्ही कराल म्हणून पण नाही नाही पण ह्यांचं काय म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून ते आपल्या इथे प्रमुख पाहुणे. धन्यवाद सर. यानंतर दुसरे जे प्रमुख अतिथी आपल्याला इथे लाभलेले आहेत अर्थात प्रकाशजी जडे सर, त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. प्रकाशजी जडे सर हे मसपा पुणे शाखा दमाजी नगरचे अध्यक्ष आहेत. प्रेरणा प्रतिष्ठान मंगळवेढाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांची प्रकाशित पुस्तके अर्थात रक्तफूल, सूर्य झेलताना, अभंग कर्मवीरांचे, ॲथ्रोक्सीची पुडी, पाऊस पक्षी, शैक्षणिक विज्ञान, शब्दखेळी, सृजनांचे सांगाती इत्यादी पुस्तके सरांच्या नावावरती आहेत. आणि त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत साहित्यिक पुरस्कारांचा इथे मी उल्लेख करते. पुरोगामी साहित्य संघ चंद्रपूर यांच्या वतीने पाब्लो नेरुदा पुरस्कार, दामाजी शुगर मंगळवेढा यांच्याकडून श्री संत दामाजी साहित्य पुरस्कार, साप्ताहिक मंगरूळ यांच्या वतीने आनंद यात्री पुरस्कार, साप्ताहिक साहित्य स्पंदन डोंबिवली यांच्या वतीने समाज स्पंदन पुरस्कार, सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बार्शी यांच्या वतीने काय बाबूराव डिसले जीवनगौरव पुरस्कार, मनोरमा परिवार सोलापूर यांच्या वतीने आदर्श साहित्य सेवक पुरस्कार, जेप सामाजिक संस्था मंगळवेढा यांच्याकडून डॉक्टर अब्दुल कलाम सेवाव्रती पुरस्कार आणि दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. याबरोबरच अनेक शैक्षणिक पुरस्कारांचेही सर मानकरी आहेत. आज वाचकपीठ प्रतिष्ठानच्या या काव्य संमेलनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सरांना लाभलेली ही उपस्थिती आमच्यासाठी निश्चितच भूषणावह आहे. या उपस्थितीबद्दल सरांचा आपण सन्मान करू इच्छितो. मी दादा ननवरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा आणि आदरणीय सरांना विनंती करेल की आपण या सन्मानाचा या सत्काराचा स्वीकार करावा. घेऊ आधी आणि मग नंतर त्यांचा खालील मोमेंट्स विचारमंचावर उपस्थित असलेले तिसरे अतिथी अर्थात खलील मोमीन सर, ज्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल की बस नाम ही काफी है. आणि ज्यांच्याबद्दल ज्यांच्या सहीचा ज्यांच्या अक्षरांचा उल्लेख झाला तर त्यांचं ते पत्र प्राप्त करणारी मीही एक भाग्यवान आहे हे मी इथं आवर्जून नमूद करू इच्छिते. आणि सरांच्या गझला ऐकूनच आम्हाला खरं तर प्रेमाचा आणि जगण्याचा अर्थ कळाला. ज्यांच्याकडे बघून प्रत्येकजण प्रत्येक कवी हा कविता शिकला आणि कवितेत जगायला शिकला असे सर आमच्यासोबत आहेत. हे आमच्यासाठी खूप भाग्याचा क्षण आहे. मी मारुती सावंत सर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा सन्मान करावा. सरांची घ्यायची का पहिली कविता मग मोमीन सरांची घेऊ ना त्यांची. आणि आता जास्त वाट न पाहता आपण तो क्षण अनुभवणार आहोत जिथे आपण कवितेला जगणार आहोत, कवितेशी बोलणार आहोत आणि कवितेत चिंब भिजणार आहोत. बाहेर पाऊस पडत आहे त्याची साक्ष आता तो थोडा थांबलेला आहे. मे बी
त्यालाही खात्री झालेली आहे की इथे शब्दांचा आणि कवितेचा पाऊस पडणार आहे, तर त्यालाही ते ऐकण्याची अनुभवण्याची उत्सुकता आहे. मी आपला अधिक वेळ न घेता ज्यांच्याकडे बघून आपण हे कवी संमेलन अधिक समृद्ध करू इच्छितो असे आपल्या सर्वांचे आवडते लाडके गझलकार आदरणीय खलील मोमीन सर आपल्याला विनंती करेल की आपण आपल्या कवितेने आजच्या या कवी संमेलनाचा शुभारंभ करावा. आदरणीय खलील मोमीन सर, एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. कवितेचं शीर्षक आहे बिंब. बिंब. सुमन नरमाला. असा वात वाहे खट्याळा परी की जळी बिंब हाले उभे आडवे. असा वात वाहे खट्याळा परी की जळी बिंब हाले उभे आडवे. डहाळीवरी बैसला एक पक्षी तरी वाटते की किती हे थवे. मला शाप आहे जळी पाहण्याचा. मला शाप आहे जळी पाहण्याचा. अशी लाभली शब्ददृष्टी तरी किती अक्षरांनी टिपावी तबिंबे. जरी आरशाला भुलेला जरी. तिचे बिंब आहे नभाची निळाई. तिचे बिंब आहे नभाची निळाई. तिचा